नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेबद्दल जाणून घेत आहोत। बऱ्याच प्रतीक्षेनंतर सागर कारंडेची टीव्ही माध्यमातून एंट्री। आजारपणानंतर बदललेल्या सागरला पाहून प्रेक्षक भावुक। चला हवा येऊ द्या शोला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या कलाकारांमध्ये सागर कारंडेचा मोठा वाटा आहे। भन्नाट कॉमेडी टायमिंग, समोरच्याला पोट धरून हसवण्याची क्षमता बाळगणारा कलाकार म्हणजे सागर कारंडे। चला हवा येऊ द्यामुळे घराघरात पोहोचलेला सागर आज मराठी नाटक आणि सिनेसृष्टीत यशस्वी ठरलेल्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे। चला हवा येऊ द्यामधील श्री कॅरेक्टर असो की निळू फुले, रामदास आठवले यांची मिमिक्री करून खळखळून हसवणारा हा कलाकार पोस्टमनच्या भूमिकेत जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणतो। घरात अभिनयाची किंवा कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सागरने आज मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केले। कम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर एखाद्या कंपनीत राहून स्थिर स्थावर आयुष्य जगण्याची संधी असताना देखील केवळ स्वतःवर विश्वास असल्याने सागरने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं। त्याच्या या निर्णयाला आईवडिलांनी दिलेला पाठिंबा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे। सागरचा जन्म नाशिकचा असला तरी तो लहानपणापासून मुंबईत वाढला। तो एकुलता एक आहे। मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सागरच्या घराचा कलाक्षेत्राशी संबंध नव्हता, पण सागरला लहानपणी शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातील छोटे छोटे पॅरेग्राफ्स साभिनय वाचून दाखवणे, त्या पात्रात जाऊन भूमिका करणे, मिमिक्री करणे आवडायचं। तो वर्गात असे प्रकार करून दाखवायचा। तो माहीम भागात लहानाचा मोठा झाला, त्यामुळे आजूबाजूला गणेशोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धा असतील, छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करत असे। त्यावेळी लोकांकडून मिळणाऱ्या टाळ्या आणि आपला अभिनय पाहून लोक हसत असल्याचे पाहून त्याला आनंद व्हायचा। त्यामुळे त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली। तो जेव्हा अभिनयाबाबत गंभीर होऊ लागला तेव्हा वडिलांनी त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली। आधी शिक्षण घे आणि त्यानंतर तुला काय करायचं आहे ते कर, असा सल्ला दिला। वडिलांनी दिलेला सल्ला मानून सागरने कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून पदवी मिळवली। त्यानंतर त्याने एका कंपनीत कामही सुरू केलं, पण अभिनय क्षेत्र त्याला सातत्यानं खुणावत होतं। अखेर 2002 मध्ये त्याने मोठा निर्णय घेत नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता। मधल्या काळात त्याला स्ट्रगल करावा लागला। व्यावसायिक नाटकात काम करणं सुरू केलं, पण तेथील मानधनही अल्प होतं। पण नंतर त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवायला सुरुवात केली। त्याने नाटकांबरोबर चित्रपटांमध्ये काही भूमिका करण्यास सुरुवात केली। मग त्याला फू बाय फू हा कॉमेडी शो मिळाला। या शोमध्ये त्याची भरत गणेशपुरे यांच्यासोबत जोडी जमली। दोघांच्या अभिनयाचं टायमिंग, अचूक डायलॉग डिलिव्हरी यामुळे महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात त्यांनी घर केलं। उभ्या महाराष्ट्राला त्यांनी खळखळून हसवलं। ही जोडी फू बाय फूच्या 8व्या पर्वाची विजेती ठरली होती। सागर जेव्हा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी धडपडत होता त्यावेळी सागरची पत्नी सोनालीने त्याला नेहमी सपोर्ट केला। ज्यावेळी सागर नाममात्र पैसे कमवत होता त्यावेळी त्याची पत्नी त्याच्या मागे उभी राहिली। तुम्हाला काय करायचं ते करा, असं ती ठामपणे सागरला पडत्या काळात म्हणाली होती। त्यामुळे मी पुढे काम करू शकलो, असं सागर अभिमानाने सांगतो। सागरला एक मुलगी असून तिचं नाव सई आहे। सागरची पत्नी सोनाली आणि मुलगी सईसोबत खास बॉन्डिंग आहे। फू बाय फूमुळे सागर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला। निलेश साबळेच्या हवा येऊ द्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणीस मिळाली। निलेश साबळेच्या डोक्यात जेव्हा चला हवा येऊ द्याबाबत विचार सुरू होतात त्याचवेळी त्याने सागरला कॉमेडी शोमध्ये घ्यायचं ठरवलं होतं। ज्यावेळी हा शो सुरू झाला तेव्हापासून चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडे, भरत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिक आणि श्रेया बुगडे यांनी धमाल उडवून दिली आहे। सागरचे कॉमेडी टायमिंग जबरदस्त आहे, त्यामुळे तो मिमिक्री देखील छान करतो। सागर कारंडे अभिनेता तर आहे, शिवाय चांगला एक लेखकही आहे। चला हवा येऊ द्यामधील पोस्टमन म्हणून त्याने केलेली विविध भागातील पत्रवाचन हृदयस्पर्शी ठरलं। हा पोस्टमन लोकांच्या डोळ्यात अश्रू आणतो। म्हणजे काही वेळापूर्वी ज्या कलाकाराने आपल्या विनोदी अभिनयाने हसून हसून डोळ्यात पाणी आणलं होतं, आता तोच कलाकार आपल्या भावुक अभिनयानं प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणतो। त्यातच सागरच्या अभिनयाची उंची समजते। आपल्याला कॉमेडी कलाकार न बघता एक कलाकार म्हणून पाहिलं पाहिजे। सादरीकरण करताना स्वतःवर संयम असणं खूप गरजेचं आहे, असं सागर म्हणतो। पोस्टमनच्या भूमिकेने माझी ओळख बदलली, मला लोकांनी यातही स्वीकारलं, असं तो सांगतो। ज्यावेळी पहिल्यांदा मी आणि भरतने चला हवा येऊ द्यासाठी स्त्री भूमिका केली ती त्या भागापुरतीच होती, त्यामुळे काही वाटलं नाही। परंतु नंतर हे पात्र कायम ठेवायचं आहे म्हटल्यावर थोडं वेगळं वाटलं। पत्नी सोनालीने तर ही भूमिका करू नको असा सल्ला दिला, पण मी तिला पटवलं की हे माझं काम आहे, त्यामुळे वेगळा प्रयोग करून पाहायला हवं, असं तिला सांगितलं। जेव्हा स्त्री भूमिकेतील एपिसोडची चर्चा होऊ लागली, लोक कौतुक करायला लागले, तेव्हा बरं वाटलं। पण सोनालीला जेव्हा तिच्या मैत्रिणींनी स्त्री भूमिकेतील रोलचं कौतुक केलं, नवरा खूप छान दिसतो असं म्हटल्यावर तिने नंतर काही म्हटलं नाही। सागरने गणपती बाप्पा मोरया हे पहिलं व्यावसायिक नाटक केलं। त्यानंतर त्याने अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या।
जस्ट हलकं फुलकं या नाटकात त्यांनी तब्बल 6 भूमिका वठवल्या होत्या. या भूमिकेसाठी त्याचं राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं. नाटकातील अभिनयाच्या जोरावर त्याला जलसा, फक्त रड म्हणा, बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड, कुटुंब, एक तारा, चल धरपकड आदी चित्रपटात भूमिका मिळाल्या. त्यानंतर फू फू, ढिंका चिका, कॉमेडी एक्सप्रेस आणि चला हवा येऊ द्या या शोजमुळे त्याला पुन्हा मागे वळून पाहावं लागलं नाही. त्याने साकारलेला पोस्टमन काका जेव्हा श्रेया बुगडे साकारू लागली तेव्हा मात्र लोकांनी तिला कडाडून विरोध केला होता. पोस्टमनची जागा सागर कारंडेशिवाय कुणीही घेऊ शकत नाही अशी मागणी करण्यात येऊ लागली. तेव्हा श्रेयाने प्रेक्षकांचा विरोध पाहून पाय मागे घेतला. पण आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर सागर कारंडे पुन्हा एकदा पोस्टमन काकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीच्या जाऊबाई गावात या शोमध्ये सागर कारंडे पोस्टमन बनून घरातील सदस्यांना भाऊक करताना दिसणार आहे. जाऊबाई गावात या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक गेले कित्येक दिवस आईवडिलांपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांची पत्रं घेऊन हा पोस्टमन काका त्यांच्या घरच्यांना संदेश द्यायला येणार आहे. सागर कारंडे त्याच्या खास अंदाजात ही पत्र पुन्हा एकदा वाचून दाखवणार आहे. इतक्या दिवसानंतर सागरला पुन्हा एकदा पोस्टमन काकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांनी त्याचं स्वागत केलं. मधल्या काळात सागर कारंडे हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाच्या दौऱ्यामध्ये व्यस्त होता. याच दरम्यान सागर प्रकृती अस्वस्थामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तेव्हा अनेकांनी त्याच्या प्रकृतीबाबत मोठी काळजी व्यक्त केली. जेवण, अपुरी झोप यामुळे सागर कारंडे चक्कर येऊन पडला होता. तेव्हा त्याला हृदयविकारचा झटका आल्याची अफवा पसरली होती. पण जागरणामुळे आणि ॲसिडिटीमुळे त्याला चक्कर आली असल्याचं तपासणी स्पष्ट झालं. अष्टपैलू सागरने मिळवलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. पण त्याचा प्रवास सोपा नव्हता. आईवडील आणि पत्नीने दिलेली साथ आणि प्रेक्षकांचं प्रेम यामुळे सागरने स्वतःची ओळख निर्माण केली. अशा या अष्टपैलू कलाकाराला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.